जाणतो. भगवंत सांगतात मनुष्यानाम सहस्त्री कश्चित येत ते सिद्ध आहे. यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेती तत्वत. भगवंत म्हणतात हजारो करोड मध्ये एखादा असतो जो मला जाणतो. खूप विरळ आहे ते. मग हे निराकारवादी निराकारवादी जे आहेत ना, तर ते भगवंताला नाही समजू शकत. तर आपला विषय काय होता? विषय असा होता की जी शबरी माता आहे, शबरी माता, ती, मी सांगत होतो काय काय सांगत होतो की सापानी ते दूध पिलेलं आहे. तसंच जे निराकारवादी आहेत ना, त्यांनी ज्यावेळेस कथा सांगतात, त्यांच्या मुखात ज्यावेळेस आपण कथा ऐकतो ना, तर आपला सर्वनाश होतो. हे मला त्याच्यावरून हे आपण शिकू शकतो की जे भगवंताचे भक्त आहेत ना, त्यांच्याच मुखातनं कथा ऐका. कारण बाहेर खूप प्रोफेशनल कथाकार आहेत, खूप भयंकर भयंकर त्यांना कथा येतात, खूप सुंदर रंगवून सांगतात, सगळ्या गोष्टी करतात त्यांनी. पण ते निराकारवादी असतात. ते काय म्हणतात त्याला, चेहरा एक वेगळा असतो मास्कवरी, आणि त्याच्यामध्ये ते वेगळेच असतात. दिसताना वाटतं आपल्याला भक्तच आहेत म्हणून, ज्यावेळेस आपण त्यांना बघतो ना, खरं रूप ज्यावेळेस त्यांचं प्रकट होतं ना, तर ते निराकारवादी असतात, मायावादी असतात. ते खूप खतरनाक आहे आणि मग आपलं पतन व्हायला चालू होतं. म्हणून ह्या गोष्टीत आपण ते शिकू शकतो. मग ती शबरी जी आहे ना, जी पालीच्या रूपामध्ये होती, तिनं काय केलं, ते बघितलं तिनं की साप दूध पिऊन गेलेला आहे. मग तिनं काय विचार केला, संत जर आले माझे मातंग ऋषी, ह्यांनी जर पेलं यांच्या शिष्यांनी तर ते मरतील. म्हणून दूध ज्यावेळेस उकळायला लागलं ना, तर ती वरून खाली पडली दुधामध्ये, जाणून बुजून, म्हणजे मला बघितल्यानंतर पिणार नाही. तर मग मातंग ऋषी नंतर आले, पाल ती मेलेली होती. मग मातंग ऋषी बसले, जेव्हा ध्यान करण्यासाठी बसले ना, तर ते विचार करत होते की आजपर्यंत अशी कधी घटना घडलेली नाही, पाल पडण्याची आजच कसं काय घडली. म्हणून त्यांनी विचार केला, ध्यान लावून बसले, आणि दिव्य दृष्टीने त्यांनी बघितलं, तर तो सगळा झालेला प्रसंग मातंग ऋषींच्या नजरेसमोर आलेला. मग त्यांना समजलं की पाल जाणून बुजून पडलेली आहे आम्हाला वाचवण्यासाठी. मग ती जी पाल आहे ना, तिनं कथा ऐकलेली आहे तिच्या आयुष्यात, म्हणजे तिचं जेवढं आयुष्य होतं तेवढं, आणि संतांची सेवा केलेली आहे. त्यामुळे ती जी पाल आहे ना, नंतर जन्मामध्ये शबरी माता, शबर कुळामध्ये जन्माला आलेली आहे. आणि मग ती मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये, तिची पण कथा खूप मोठी आहे बरं का, आपल्याला त्या डिटेलमध्ये नाही जायचं. तर त्या शबरीला लहानपणी, लहान असताना मातंग ऋषींनी सांगितलं की तू काय कर म्हणे, याच आश्रमात राहा आणि राम नामाचं भजन कर. राम 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 राम, या राम नामाचं भजन कर, आणि एक दिवशी तुला राम भेटायला येतील. तुम्हाला सांगू का, लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला सांगू का, गुरूंनी फक्त एक वाक्य बोललेलं आहे, गुरुमुख पद्म वाक्य, चित्ते ते करी ऐक्य. गुरूंनी सांगितलं ना राम येणार आहेत. शबरी माता लहान होत्या, 6 वर्षाच्या, 7 वर्षाच्या, 10 वर्षाच्या, जे काय असतील, लहान, खूप छोट्या होत्या. त्यावेळेस गुरूंनी बोललेले आहेत शबरी मातेला. आज शबरी माता 80-90 वर्ष झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगू का, लहानपणी सांगितलं गुरूंनी की राम तुला भेटायला येतील म्हणून एक दिवस नक्की. ज्या दिवशी सांगितलं, त्या दिवशी मातंग ऋषी आणि त्यांचे सगळे शिष्य आश्रमात निघून गेले होते. शबरी माता एकट्या राहायच्या. आणि काय करायचं शबरी माता, रोज रोज शबरी माता काय करायच्या, रोज त्या आश्रम झाडून काढायच्या, फुलं गोळा करून आणायच्या, रस्त्यावरती टाकायच्या, का म्हणे माझे राम येणार आहेत, आणि आज राम येतील माझे भगवंत. आणि ते सगळे फुलं गोळा रस्ता करायच्या, आणि फळं तोडून आणायच्या, आणि ते फळं चेक करून, असं वाल्मिकी रामायणामध्ये असं उल्लेख नाही बरं का की फळं ते खात होते आणि चेक करत होत्या. पण बऱ्याच ठिकाणी संत सांगतात, आपले आचार्य सुद्धा सांगतात की बोरं चेक करून ठेवत होत्या किंवा फळं चेक करून ठेवत होत्या. तर ते भगवंताची सेवा करत होत्या लहानपणापासून. विचार करा, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, एक महिना नाही, वर्ष नाही, 10 वर्ष नाही, किती वर्ष गेलेत, 80-90 वर्ष शबरी मातेचे भगवंतांची वाट बघण्यामध्ये गेलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू का, जगामध्ये सगळ्यात अवघड काम जर कुठलं असेल तर वाट बघणं. वाट आपण बघू शकत नाही, तुम्ही प्रयोग करून बघा. जर कोणी समजा तुम्हाला खूप भूक लागली आणि तुम्ही प्रसादाला बसले, आणि कोणतरी भक्त येणार आहे, त्याला यायला अजून 15 मिनिटं आहे असं म्हणतो तो, 15 मिनिटं आहे, पण त्याला यायला 1 तास लागतंय, 1.5 तास लागते, माहित असते आपल्याला. आणि हरे कृष्णाचे भक्त तर खूप खतरनाक आहेत, म्हणजे आलोच म्हणतात, प्रभू आलोच, इथं आलोय, जवळ आले, 10 मिनिटात आलो, ते 1 तासाने येतात. तर वाट बघू शकत नाही आपण, म्हणून प्रभूजी ते आल्यानंतर प्रसाद घेतील, आधी मी घेतो प्रसाद, कारण खूप भूक लागलेली आहे. वाट बघू शकत नाही आपण. समजा तुम्ही स्टँडवर जाऊन उभारले, आणि तुमचं कोणीतरी भक्त येणार आहे, मित्र येणार आहे, अर्धा तास झालं, 1 तास झालं, 2 तास झालं, तुम्ही स्टँडवर, खूप कंटाळ, इतका राग येतो, कशाला मला सांगितलंय, आधीच सांगायचं ना, मग 2 तास लेट होणार आहे, माझी मी त्यावेळेला आलो असतो. म्हणजे काय माहिती का, वाट बघणं या जगामध्ये सगळ्यात अवघड काम आहे. आपण जास्त वाट बघू शकत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा, प्रॅक्टिकल करून बघा सांगण्यापेक्षा. शबरी माता रोज फुलं गोळा करायच्या, रोज रस्त्यावरती टाकायच्या, रोज भगवंतांची वाट बघायच्या, आज माझे राम येतील, उद्या माझे राम येतील, आज राम येतील. पण राम भगवंत 80-85 वर्षापर्यंत आलेले नाहीत. किती पेशन्स आहेत शबरी मातेमध्ये, तुम्ही कल्पना नाही करू शकत.
आपण कल्पना नाही करू शकत. काय पेशन्स असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, काय विश्वास असेल गुरु महाराजांवरती त्यांच्या. गुरूंनी फक्त एकदा सांगितले की राम तुला भेटायला येतील म्हणून. ते एका, आणि रोज फुलं टाकायच्या, वाळले काढायच्या, दुसऱ्या दिवशी परत. साधारण गोष्ट नाही प्रभूजी, तुम्ही ऐकताय, साधारण गोष्ट नाही, कुणी नाही करू शकत. आणि मग शबरी मातेनी एके दिवशी, वयस्कर झालेले आहेत, आता वय झालेलं आहे, वृद्धावस्थेला प्राप्त झालेले आहेत, आणि मग राम भगवंत पंपा सरोवराकडे आलेले आहेत. आणि पंपा सरोवराकडे आले असताना शबरी मातेच्या आश्रमामध्ये राम भगवंतांनी प्रवेश केलेला आहे. आणि मग त्या दिवशी शबरी मातेने फुलं अंतरलेले आहेत, फळ गोळा करून आणलेले आहेत, राम आलेले आहेत. आणि ते दोन तरुण मुलं चालत येत असताना शबरी माता त्यांना म्हणते की, "ए, तुम्ही कोण आहेत? खालून या म्हणे, फुलं टाकलेत, माझा राम येणार आहे, माझ्या राम याच्यावरून चालणार आहेत, तुम्ही का बरं याच्यावर, माझ्या रामासाठी अंतरले म्हणे." आणि जसे राम भगवंत जवळ आले, चरण बघितले भगवंतांचे, जसं जसं भगवंताचं दर्शन केलं, तसं तसं मग शबरी मातेला लक्षात आलं की हेच कदाचित राम असतील का, हेच राम असतील का. मग त्यांनी विचारलं की आपण कोण. भगवंताने सांगितलं, हे माता म्हणे, मी राम, दशरथ पुत्र राम, आणि हा माझा भाऊ लक्ष्मण. जसं राम नाव ऐकलं, तसं शबरी मातेच्या डोळ्यामध्ये अश्रुपात चालू झालेला आहे, आणि भगवंताच्या चरणावरती पडलेले आहेत. तुम्ही कधी कल्पना, 80-90 वर्षानंतर, 80-90 वर्षानंतर तो व्यक्ती समोर आलेला भेटण्यासाठी. तुमच्या लक्षात येते का की 80-90 वर्षानंतर तो व्यक्ती समोर आलेला आहे. काय वाटलं असेल त्या शबरी मातेला, त्यांच्या हृदयातल्या भावना, त्यांच्या अंतःकरणामध्ये काय काय त्यांच्या फिलिंग असतील, आपण नाही समजू शकत. आणि मग शबरी मातेचं आणि भगवंतांचं त्या ठिकाणी भेट झालेली आहे. भगवंतांना त्यांनी प्रसाद खाऊ घातलेला आहे. प्रसंग खूप मोठे आहेत. त्यानंतर मग शबरी मातेला सगळा प्रसंग भगवंतांनी सांगितला. आणि नंतर मग शबरी मातेने सांगितलं की तुम्ही काय करा म्हणे, इथून ऋषीमुख पर्वत जो आहे, ऋषीमुख पर्वताकडे जा. तिथं ऋषीमुख पर्वतावरती सुग्रीव आहेत. त्या सुग्रीवजी तुम्हाला मदत करतील, सुग्रीवजी तुम्हाला सहाय्यता करतील. आणि मग राम आणि लक्ष्मणजी निघाले ऋषीमुख पर्वताकडे. ऋषीमुख पर्वताकडे जाताना ऋषीमुख पर्वताकडे जात असताना, जो ऋषीमुख पर्वत आहे त्याच्यावरती सुग्रीव आणि त्यांची पूर्ण टीम राहायची. का बरं सुग्रीव तिथे राहायचा माहिती का? कारण जो बाली आहे ना, बाली सुग्रीवाचा भाऊ, त्या बालीला त्या ऋषीमुख पर्वतावरती यायला प्रतिबंध होता. आणि बालीनं काय केलं होतं, सुग्रीवाची जी पत्नी आहे, त्या सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलं होतं बालीने. बाली आणि सुग्रीव भाऊ आहेत, दोघ जण, लक्षपूर्वक आहे का. आणि बालीनं काय केलं होतं, भावाची जी पत्नी आहे तिचं अपहरण केलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं, भगवद्गीतेतला पहिला अध्याय, भगवद्गीतेतल्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलंय की 6 प्रकारच्या आतताई असतात. कोणते? की दुसऱ्याची जमीन हडप करणारा, दुसऱ्याची संपत्ती हडप करणारा, दुसऱ्याची पत्नी हडप करणारा, हे अशा आतताई असतात. आणि त्यांचा वध केला तरी चालतो, याच्यामध्ये पाप लागत नाही, असं प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलं गीतेमध्ये. तर मग भगवंत, ते जो सुग्रीव आहे ना, सुग्रीव सुग्रीव ऋषीमुख पर्वतावरती राहत होता. कारण बाली त्या ठिकाणी येऊ शकत नव्हता. बालीला एक ऋषींनी श्राप दिलाय, जर तू त्या ऋषीमुख पर्वतावरती गेला ना, तर म्हणे तुझा वध होईल, असं श्राप दिलेला आहे. त्यामुळे बाली जो आहे ना, तो ऋषीमुख पर्वतावरती जात नव्हता. त्यामुळे मग सुग्रीव जो आहे ना, तो बिनधास्त त्या ऋषीमुख पर्वतावरती राहायचा. मग सुग्रीवासोबत हनुमानजी आहेत, लक्षपूर्वक आहे का. हनुमानजी राहतात तिथं, सगळे वानर आहेत. आता हनुमानजी जे आहेत ना, हे बघा, हनुमान कोण आहेत? रामदास, भगवंताचे दास आहेत हनुमानजी, भगवंतांचे भक्त आहेत हनुमानजी. मग हनुमानजी भगवंतांचे सेवक आहेत. सुग्रीवासोबत काय करायला लागले? सुग्रीवजी सोबत काय गरज आहे हनुमानजींना यायची? त्याच्या मागे इतिहास आहे, लक्षपूर्वक आहे का. सुग्रीव जो आहे ना, तो सूर्यदेवांचा मुलगा आहे. एकदा काय झालं, हनुमानजी खूप लहान होते, छोटे होते हनुमानजी. आणि लहान असताना हनुमानजी खूप आगाऊ होते, म्हणजे खूप खोड्या करायचे हनुमानजी. लहान असताना बघा, सूर्यदेवाला गिळायला गेले, सूर्यदेवाला गिळलं हनुमानजीने, सूर्यदेवाला गिळलं. आणि हनुमानजीला, म्हणजे जी अंजनी माता आहे ना, अंजनी माता, एकदा हनुमानजींना मांडीवरती घेऊन बसले होते. आणि त्यांना हनुमानजींना सांगितलेलं होतं अंजनी माताने, काय, लाल फळ दिसलं, भूक लागली ना, लाल फळ खायचं, लाल फळ. मग एके दिवशी हनुमानजींना भूक लागली, अंजनी माता जवळ नव्हत्या. आणि हनुमानजींनी खिडकीमध्ये येऊन बाहेर बघितलं तर सूर्य दिसत होते. लाल फळ दिसलं हनुमानजींना. हनुमान म्हणले, अरे हे फळ खायचं आहे, मला भूक लागली. मग हनुमानजीने काय केलं, सूर्याकडे जंप घेतलेले. बघा हनुमानजी, काय शक्ती असेल हनुमानजी मध्ये, लक्षपूर्वक आहे का. सूर्यदेवाकडे जंप घेतलेले. आणि तुम्हाला माहिती आहे का, सूर्य आणि पृथ्वी
ह्या दोन्हीतलं अंतर किती आहे? सूर्य आणि पृथ्वी या दोन्हीतलं अंतर आहे 14 कोटी किलोमीटर. किती किलोमीटर? 14 कोटी किलोमीटर सूर्यामधलं आणि पृथ्वीमधलं अंतर आहे. तेवढं अंतर हनुमानजी गेलेले आहेत. आणि लहान मुलगा आहे हनुमानजी, 5-6 वर्षाचे हनुमानजी आहेत, जास्त मोठे नाहीत. सूर्यदेवाकडे चाललेत असं, झिप, हनुमानजी गेलेले आहेत सूर्यदेवाकडे. आणि जात असताना काय झालं, सूर्यदेव सूर्यांकडे जाताना काय फक्त एक ते सूर्यदेव नाही दिसत, दुसरे पण ग्रह लागतात. हजारो ग्रह लागतात मध्ये. तर मग ते दुसरे ग्रह, काय झालं होतं ज्यावेळेस हनुमानजी सूर्यदेवाला गिळायला चालले होते ना, त्यावेळेस राहू जो आहे ना, राहू, तो सूर्याला ग्रसित करायला यायला होता, म्हणजे ग्रहण लागणार होतं. राहू यायले होते ग्रसित करायला. हनुमानजी गेले सूर्यदेवाकडे. सूर्यदेवाने बघितलं, म्हणे हे बारक पोरग कोण येले म्हणे माझ्याकडे एवढे फास्ट, हे कसं काय यायला लागले. आणि दुसरे ग्रह जे आहेत ना, ते दुसरे ग्रह बघतात हनुमानजीने येताना. तर दुसरे ग्रह काय विचार करतात, की हा कोण आहे म्हणे येणारा, आणि हे इतक्या फास्ट स्पीडने यायला सगळे बाजूला सरकायला लागले. लक्षपूर्वक आहे का? आणि हनुमानजी गेलेत सूर्यदेवांना, सूर्यदेवांना गिळलेलं आहे हनुमानजींनी. पूर्ण ब्रह्मांडामध्ये अंधार, पूर्ण आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यमालिकेमध्ये पूर्ण अंधार झालेला आहे. आणि जो राहू येत होता ना, त्या राहून बघितलं, म्हणे मी ज्याला गिळायला चाललो होतो ते सूर्यच गायब झाला, कुठे गेला. मग हनुमानजीने काय बघितलं, राहूला बघितलं, काळा काळा कलर. हनुमानजी म्हणले, अरे वा, काळं फळ दिसते, मला ह्यालाही खाल्लं पाहिजे. मग हनुमानजी त्या राहूकडे चालले खायला त्याला. तर ते हनुमानजींना आहे ना, नंतर इंद्रदेवाने काय केलेलं आहे, की देवा प्रार्थना केल्यानंतर सगळ्यांनी हनुमानजींच्या इथं वार केला. हनु 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 ह्याला काय म्हणतात, हनु. त्या हनुवटीवरती मारलेलं आहे. मग हनुमानजी खाली येऊन पडलेले आहेत. आणि हनुमानजी हे वायुपुत्र आहेत, पवन पुत्र आहेत. मग पवन देवतेला, वायुदेवतेला इतका राग आला, सगळ्या देवी देवतांचा, म्हणजे माझा एवढा लहान मुलगा असून त्याला मारता तुम्ही. म्हणून काय झालं, वायू देवतांनी वाहनच बंद केलं. ऑक्सिजन बंद वायुदेवतांनी केला. वायुदेवतांनी ऑक्सिजन बंद केल्यानंतर सगळे देवी देवता श्वास कोंडले. सगळे मग बेचैन झालेत, पूर्ण ब्रह्मांडामध्ये श्वास कोंडलाय, सगळे जीव मरत आहेत सृष्टीमध्ये, हा करा माझला, काय करावं काय समजेना. मग सगळे ब्रह्माजीकडे गेले विनंती करायला. मग ब्रह्माजी आलेले आहेत ज्या ठिकाणी हनुमानजी पडले होते. आणि मग सगळ्या देवी देवतांनी आल्यानंतर हनुमानजींना सगळ्यांनी वरदान दिले. ब्रह्माजीने एक वरदान दिलं, इंद्राने वरदान दिलं, अग्निदेवतेने वरदान दिलं, सगळ्यांनी वरदान दिलं. आणि मग पहिले जेवढे शक्तिशाली होते हनुमानजी, त्याच्यापेक्षा करोडपटीने आता शक्तिशाली झालेले आहेत हनुमानजी वरदान दिल्यानंतर. आणि मग एवढे आगाव झाले, आता एवढे शक्ती आहेत. बघा, कधी कधी एखाद्या माणसाकडे खूप संपत्ती आहे, खूप पैसा असतो, पण त्याला युज कसं करायचं माहित नसतं. है ना? समाजामध्ये बघा आता खूप सध्या घटना अशा घडायला लागल्यात समाजामध्ये, की खूप श्रीमंत व्यक्ती आहेत. जसं आता एक केस घडली पुण्यामध्ये, ती वैष्णवी आगवणे, जी मुलगी आहे तिला मारलं. ते सासरवाडीचे काही गरीब नव्हते, ते खूप श्रीमंत होते. पैसा आहे, संपत्ती आहे, पण त्याचा यूज कसा करायचा हे माहिती पाहिजे आपल्याला. म्हणून बघा, काही काही मुलं खूप हुशार असतात, खूप टॅलेंटेड असतात, पण त्यांचं जे टॅलेंट आहे ना, जे हुशारी आहे ना, ते कुठं आणि कशी वापरायची हे त्या मुलांना समजत नाही. त्याच्यामुळे ते चुकीच्या मार्गाने जातात. आहे ना? म्हणून त्यांना आहे ना, एक प्रॉपर गुरु पाहिजे. जोपर्यंत गुरु भेटत नाहीत ना, तोपर्यंत योग्य डायरेक्शन भेटत नाही. जरी तुमच्याकडे खूप पैसा असला, खूप इंटेलिजंट असलं, तरी सुद्धा तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ शकता. तेच हनुमानजींसोबत झालंय. हनुमानजी खूप छोटे आहेत आणि खूप आगाव आहेत. मी हे काय सांगतो माहितीये का हनुमानजींचं, की सुग्रीवजी सोबत हनुमानजी काय राहिलेत हे मी सांगत आहे सध्या. तर हनुमानजी इतके आगाव झालेत नंतर, की ऋषीमुनी तपस्या करायला लागलेत, त्यांची तपस्या बंद करायची. ऋषीमुनी वनामध्ये बसलेत, त्यांना भीती दाखवायची. ऋषीमुनी पाण्यामध्ये गेलेले आहेत, पाण्यामध्ये जाऊन काहीतरी करत आहेत. हनुमानजी पाण्यामध्ये जायचे, खाली जायचे बुडाला, आणि खालून त्यांची धोती वळायची, पाय वळायचे, त्यांना पाडायचे. आणि नंतर हसत हसत वर यायचे हनुमानजी. अशा खोड्या चालू केल्या. त्यामुळे सगळे जे ऋषीमुनी आहेत ना, ते कंटाळले जातात. म्हणे हे बारके पोरगेले आगाव आहे, म्हणे ह्याला काय करावं, ह्याच्याकडे शक्ती खूप आहेत, पण कसा युज करायचा हे माहित नाही. एके दिवशी काय झालं, एक ऋषी, अं, पुलत्य ऋषी असं काही ठिकाणी उल्लेख आहे, ते एक अरण्यामध्ये, एका झोपडीमध्ये ते तपस्या करत बसले होते. हनुमानजीने काय केलं, त्यांच्या कुटियाला दोन दरवाजे होते, एक पुढे एक मागे एक. हनुमानजीने काय केलं, पुढच्या दरवाज्यामध्ये वाघ बांधला, आणि मागच्या दरवाज्यामध्ये मोठा हत्ती बांधून ठेवला. आणि ते ऋषी ज्यावेळेस उठले, आणि ज्यावेळेस दरवाजा उघडला, तर वाघ डरकाळी पडून त्यांच्या अंगावरती. धडक त्याने दरवाजा बंद केला. पळत मागच्या दरवाज्यात गेले, तर हत्ती, ओरडला हत्ती त्यांच्या अंगावरती. ऋषी मुनी घाबरले, म्हणे काय करावं काय समजेना. खिडकीतून बघितलं त्यांनी, तर हनुमानजी एका झाडावरती हसायला लागले, ह्या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीवर त्या फांदीवर, हसत झाडावर झोपायले, हसायला लागलेत मोठमोठ्याने. ऋषींना खूप राग आला. म्हणे हा मुलगा खूप शक्तिशाली आहे, पण हा चुकीचा संतांचा अपमान करतोय, हा खूप सध्या आगाव झालेला आहे, ह्याला नियंत्रित केलं पाहिजे. म्हणून काय केलं, ऋषींनी श्राप दिला हनुमानजीला. म्हणे हे हनुमान, मी तुला श्राप देतो, म्हणे काय, जोपर्यंत तुझ्या शक्ती तुला कोणीतरी आठवण करून नाही देणार, तोपर्यंत तू तुझ्या सगळ्या शक्ती विसरशील. असा श्राप दिला हनुमानजींना.
आणि हनुमानजी मग बघा रोज उड्या मारत जाणारे, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावर, ह्या फांदीहून त्या फांदीवर उड्या मारत जाणारे हनुमानजी आश्राप भेटला, चालत चालत खाली मान घालून घरी गेलेले. पप्पा त्यांचे बसले होते हनुमानजींचे. पप्पाकडे चालत गेले, त्यांनी बघितलं पहिल्यांदा पोरग चालत यायला लागले दरवाजात. आश्चर्याचा धक्का बसला त्यांना. चालत यायलंय, कारण रोज उड्या मारून डायरेक्ट खिडकीतनं जम्प करून मध्ये यायचे हनुमानजी, आज चालत यायला. तर ते हनुमानजींचे वडील हनुमानजींना म्हणले, का रे आज चालत का आला? म्हणे पप्पा, काय म्हणतात हनुमानजी, पप्पा म्हणे मला शाळेत जायचंय, मला शिकायचंय म्हणे. आश्चर्यचकित झाले, म्हणे शिकायचंय? हो म्हणे, मला शिक्षण घ्यायचंय. मग जे हनुमानजींचे जे वडील आहेत ना, त्यांनी काय केलं, सूर्यदेवांना सांगितलं, सूर्यदेवांकडे हनुमानजींना पाठवलं, म्हणे तुम्ही सूर्यदेवांकडे जा, ज्यांना तुम्ही गिळलं होतं ना त्याच्याकडे जा म्हणे, त्यांना विनंती करा. मग हनुमानजी सूर्यदेवाकडे गेले. सूर्यदेवांकडे चालले होते ना हनुमानजी, सूर्यदेव घाबरले, म्हणे हा कशाला यायला होता माझ्याकडे, हा मला 100% खाणार म्हणे. घाबरले सूर्यदेव, म्हणजे यायचं नाही माझ्याकडे तू. हनुमानजी गेले, हात जोडला सूर्यदेवांना, आणि सूर्यदेवांना म्हणले, हे सूर्यदेव, मी आता तसं नाही म्हणणे, मी काय तुम्हाला खाणार नाही, तुम्हाला विनंती करायला आलो. काय विनंती आहे म्हणे तुझी, काय काय काम आहे म्हणे. तर हनुमानजी म्हणले, हे सूर्यदेव म्हणे, मला तुमच्या गुरुकुलमध्ये ऍडमिशन घ्यायचं, मला शिक्षण द्या तुम्ही, मला शिक्षण शिकायचंय. तर सूर्यदेव काय म्हणले, तू यासारख्या आगाव पोराला ऍडमिशन दिल्यावर काय माझ्या गुरुकुलची अवस्था होईल? नाही नाही म्हणे, ऍडमिशन नाही, ऍडमिशन फुल झालेत. हनुमानजी म्हणले, असं नका करू, माझी तुम्हाला विनंती आहे. तर सूर्यदेव काय म्हणले, अहो खरंच ऍडमिशन फुल झालेत. सूर्यदेव जे आहेत ना, हे बघा आपल्या ब्रह्मांड जे आहे ना, आपलं ब्रह्मांड, आपल्या ब्रह्मांडाच्या बाहेर, तुम्ही जर भागवतम वाचता ना, 5वं स्कंद त्याच्यामध्ये आहे, आपलं जे ब्रह्मांड आहे ना, ब्रह्मांडाचं पूर्ण बाहेरचं आवरण, म्हणजे एकदम बाहेर एक पर्वत आहे, लोकालोक पर्वत नावाचा, लोकालोक पर्वत. आणि त्या लोकालोक पर्वताच्या मध्ये आपलं ब्रह्मांड आहे. आणि त्या लोकालोक पर्वताच्या वर आहे ना, असे ट्रॅक आहेत रेल्वेचे, रेल्वेचे जसे ट्रॅक असतात तसे ट्रॅक आहेत. आणि त्या लोकालोक पर्वताच्या ट्रॅक वरून सूर्य फिरतो. आपल्याला काय सांगितलं शाळेमध्ये, की सूर्य स्टेबल आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तुम्ही शास्त्र जर वाचले तर, भागवत वाचून तुमच्या लक्षात येईल. ऍक्च्युली सूर्य एका ठिकाणी थांबत नाहीत. सूर्यदेवाचा एक रथ आहे, आणि सूर्यदेवांचा जो सूर्यदेवांचा जो तो रथ आहे ना, तो रथ त्या लोकालोक पर्वताच्या ट्रॅक वरून फिरतो. खूप सुंदर वर्णन आहे हा. जो सूर्यदेवांचा जो रथ आहे ना, त्या रथाला एकच चाक आहे. लक्षपूर्वक आहे का? सूर्यदेवांच्या रथाला एकच चाक आहे. आणि त्या रथामध्येच सूर्यदेवांचं गुरुकुल आहे. आणि त्या रथामध्ये एका वेळेस 60,000 ऋषी बसू शकतात, 60,000 विद्यार्थी बसू शकतात, आणि त्यांना सूर्यदेव शिक्षण देतात. आणि मग ते रथ घेऊन सूर्यदेव आपल्या त्या लोकालोक पर्वताच्या ट्रॅक वरून फिरत असतात, आपल्या ब्रह्मांडाच्या. हनुमानजी काय म्हणले, मला फक्त एकच सीट पाहिजे. सूर्यदेव काय म्हणले, तुला एकच पाहिजे, पण एक सुद्धा शिल्लक नाही, मी एक पण नाही देऊ शकत म्हणे. तर हनुमानजी काय म्हणले, हे सूर्यदेवता, माझी अशी तुम्हाला विनंती आहे, की मला बसायची गरज नाही, मी पळत पळत शिक्षण घेतो म्हणे. तर सूर्यदेव म्हणले, पळत पळत कसं शिक्षण घेणार तू? तर हनुमानजी काय म्हणले, हे सूर्यदेवता, तुम्ही फक्त तुमचं तुमचं कार्य चालू राहू द्या, रथ फिरवायचं आणि शिक्षण द्यायचं. मी काय करतो म्हणे, उलटा पळतो, उलटा. तुम्ही रथ चालवा, मी उलटा पळणार. तर सूर्य भगवान म्हणले, ही कुठली पद्धत आहे म्हणले तुझी शिक्षण घ्यायची, उलटा कसं काय पळणार तू? तर म्हणले, हो तुम्ही मला सांगा, शिक्षण द्या, मी उलटा पळत पळत सगळं तुमचं तुम्ही जे सांगितलं ना ते ग्रहण करेल म्हणे. आणि मग सूर्यदेवाने ठीक आहे म्हणले, जसं तुला जमल तसं. मग सूर्यदेवांचा रथ फिरायचा, आणि मग हनुमानजी त्या उलट फिरायचे, असं रथ इकडे चालायचा, हनुमानजी असे असे उलटे, असे उलट पळायचे, उलटे उलटे पळायचे. आणि मग 60 दिवसामध्ये हनुमानजींनी पूर्ण विद्या प्राप्त केली सूर्यदेवांकडून सगळी. आणि मग 60 दिवसानंतर, आणि मग मला होस्ट बनवा. कोण म्हणते प्रवेश? मी होस्ट आहे का? वॉइस विल नॉट एलिजिबल. हो हो अरे प्रभूजी, कृष्ण, तुम्ही होस्ट झाले. लक्षपूर्वक आहे का? आणि मग 60 दिवसानंतर ज्यावेळेस हनुमानजींचं शिक्षण पूर्ण झालं, त्यावेळेस मग हनुमानजींनी सूर्यदेवांना म्हणले, की हे गुरु महाराज, हे गुरुदेव, म्हणे तुम्ही मला शिक्षण दिलं, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? तर मग सूर्यदेवाने त्यावेळेस हनुमानजीला काय सांगितलं, म्हणे माझा एक मुलगा येणार आहे, सुग्रीव. त्या सुग्रीवांची तुम्ही रक्षा करा, तुम्ही त्याच्यासोबत थांबा. म्हणून मी तुम्हाला एवढी मोठी कथा सांगितली, की हनुमानजी सुग्रीव सोबत का राहतात. तर हनुमानजींनी सूर्यदेवांकडनं शिक्षण प्राप्त केलेलं आहे. आणि त्या सूर्यदेवांना गुरुदक्षिणा देण्यासाठी सूर्यदेवांनी सांगितलं, की माझा मुलगा जो आहे सुग्रीव, त्याच्यासोबत तू राहा आणि त्याचं संरक्षण कर, आणि त्याच्या प्रोटेक्शनला थांब. म्हणून हनुमानजी सुग्रीवजी सोबत राहतात ऋषीमुख पर्वतावरती. आणि मग राम आणि लक्ष्मणजी ज्यावेळेस यायला लागले, ऋषीमुख पर्वताच्या पायथ्याला आलेत, तर ऋषीमुख पर्वतावरून काही वानरांनी बघितलं, पळत गेले. सुग्रीव महाराजांना सांगितलं, म्हणे हे सुग्रीव, हे महाराज, म्हणजे दोन कोणीतरी तरुण मुले यायला लागलेत म्हणे, भगवी वस्त्र घातलेले. सुग्रीवांना संशय आला, म्हणे बाली तर नसेल ना, बालीनं पाठवलेले सैनिक तर नसतील ना. मग सुग्रीवाने काय केलं,
हनुमानजींना सांगितलं म्हणजे हनुमान तुम्ही काय करा, रूप रूप बदला आणि त्यांना जाऊन ते सत्यता पडताळा ते कोण आहेत नेमकं. मग हनुमानजी एका ब्राह्मणाचं रूप धारण करून आले आणि राम आणि लक्ष्मण चाललेले आहेत, हनुमानजी समोर आले आणि मिश्किल भाषेमध्ये जोक करत करत प्रणाम केला आधी भगवंतांना, हे विप्रवर, हे ब्राह्मण पुत्रांनो प्रणाम म्हणे तुम्हाला. हा, आणि प्रणाम केला. राम भगवंतांनी पण प्रणाम केला त्यांना. हनुमानजींनी विचारलं तुम्ही कोण. वेगळी का हनुमानजींची जी भाषा आहे ना, हनुमानजींची हनुमानजींची बोलण्याची जी पद्धत होती ना, त्या पद्धतीवरून राम भगवंतांनी ओळखलं. राम भगवंत काय म्हणे लक्ष्मणजींना, हा कोणी साधारण नाही आहे म्हणे. हा याला याच्या बोलण्यावरून असं वाटतं म्हणे याला सगळ्या वेदांचं ज्ञान प्राप्त आहे. कारण एवढ्या सुंदर वेदांमधल्या रुच्या, इतक्या सुंदर हनुमानजी बोलत होते. आणि हनुमानजीने विचारलं आपण कोण. लक्ष्मणजी म्हणले आमचं सोडा, तुम्ही कोण आहेत सांगा आम्हाला. तर मग आता भगवंत बोलणारच आहेत बरं का, हनुमानजींशी इंटरॅक्ट करणार आहेत, आता कोण आहेत ते सांगणार आहेत. तेवढ्याच लक्ष्मणजी प्रश्न विचारला तू कोण. मग हनुमानजी काय म्हणले, मी सुग्रीवाचा सेवक. जसं हनुमानजी म्हणले मी सुग्रीवाचा सेवक, राम भगवंत मागे झाले, लक्ष्मणजीला पुढे गेलं म्हणे तुम्ही दोघं डील करा. का बरं, भगवंतांची अशी अपेक्षा होती की ते सांगतील की मी राम भगवंताचा सेवक आहे, पण ते म्हणले मी सुग्रीवाचा सेवक आहे. मग भगवंत म्हणले सुग्रीवाचा सेवक आहे तर मग तुला मी काय बोलू, तू लक्ष्मणला बोल. मग लक्ष्मणजींना पुढे केलं भगवंतांनी. आणि मग ओळख झाली त्यांची, म्हणले मी राम. जसं भगवंतांचं नाव ऐकलं हनुमानजींनी, मी राम, दशरथ पुत्र राम, हनुमानजींच्या हृदयामध्ये एक प्रेम उत्पन्न झालं भगवंतांबद्दल. एक दोन तीन चार. काय माहिती का, कारण हनुमानजींचा जन्मच भगवंतासाठी झालेला आहे, राम दोन. भगवंतांसाठी राखट आहेत त्यांच्यासाठी. तर मग हनुमानजींना नंतर समजलं की राम आणि लक्ष्मण जे आहेत दशरथ महाराजांचे पुत्र आहेत. आणि मग त्यांनी विचारलं हनुमानजींनी काय तुमचं प्रयोजन आहे. तर मग राम भगवंतांनी सांगितलं म्हणे असं असं माझ्या पत्नीचं अपहरण झालेलं आहे आणि मला सुग्रीव महाराजांना भेटायचंय. सुग्रीव महाराज कुठे भेटतील. मग हनुमानजींनी सांगितलं ऋषीमुख पर्वतावरती आहेत. मग कसं जायचं, हनुमानजी म्हणले मी नेतो. मग हनुमानजींनी राम भगवंतांना आणि लक्ष्मणजींना घेतलेलं आहे खांद्यावरती आणि मग ऋषीमुख पर्वतावर घेऊन गेलेले आहेत. तिथे गेल्यानंतर काय झालं, ऋषीमुख पर्वतावरती लक्षपूर्वक आहे का, तिथे गेल्यानंतर काय झालं ऋषीमुख पर्वतावरती, सुग्रीव आणि सगळे त्यांचे वानर बसलेले आहेत, हनुमानजी गेलेत. आणि हनुमानजींनी गेल्यानंतर ओळख करून दिली भगवंतांची, म्हणे हे राम हे लक्ष्मण. सुग्रीवजींना ऐकलं हे राम आहेत म्हणून. सुग्रीवजींनी काय केलं, सुग्रीवने एक चूक केली. सुग्रीवने काय केलं, राम आहेत म्हणल्यानंतर सुग्रीवने समजलं ना, सुग्रीवजी आदेश दिला एका वानराला आणि म्हणले राम, रामला बसण्यासाठी आसन द्या, राम भगवंतांना बसण्यासाठी आसन द्या. मग ते राम भगवंतांना बसण्यासाठी आसन आणलं, भगवंताला बसायला दिलं, लक्ष्मणजीला दिलंच नाही. आधी लक्ष्मणजींना द्यायला पाहिजे होतं ऍक्च्युली, कारण काय माहिती का, लक्ष्मणजी हे गुरुतत्व आहे, गुरुतत्व आहेत. आणि असं महाराजांनी पण आपल्याला एकदा सांगितलं बघा, तुम्ही ऐकलं असेल, किंवा आपले जे संत आहेत आचार्य जे आहेत ते सुद्धा सांगतात काय, समजा जर तुमच्या समोर भगवंत आणि गुरु दोघे एकाच वेळेस आलेले आहेत तर तुम्ही कुणाला प्रणाम करसाल आधी. तर त्या सांगितलं की आधी गुरूंना प्रणाम करायचा मग भगवंतांना प्रणाम करायचा. लक्षपूर्वक आहे, गुरूंची सेवा ऍक्च्युली केली पाहिजे. ती आपल्या मनाने नाही जमत सेवा करायला गुरूंची. गुरूंना काय सेवा पाहिजे, गुरूंना आपण कसं प्रसन्न करू शकतो ते गुरूंच्या इन्स्ट्रक्शन मधून आपण समजू शकतो. मग गुरूंच्या इच्छेनुसार प्रसन्न केलं पाहिजे, आपल्या मनानुसार नाही. कसं माहितीये का तुम्हाला सांगतो, दोन मित्र होते सख्खे, एकदम जवळचे, शेजारी शेजारी राहायचे. मग एका मित्राचे गुरु होते. तर एका मित्राचे गुरु एके दिवशी आले आणि त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते. मग तो मित्र काय विचार केला, म्हणे माझे गुरु महाराज आलेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यांना आज रात्री व्यवस्थित थंड खोलीमध्ये झोपायला ठेवतो आणि उद्या सकाळ सकाळी थंड पाण्याने माझ्या गुरूंना स्नान घालतो, माझे गुरु खूप प्रसन्न होतील माझ्यावर. आणि अंतर्यामीचे, एक मिनिट प्रभूजी, मी होस्ट आहे का प्रभूजी, एक मिनिट. हो प्रभूजी, तुम्ही होस्ट झालात त्यामुळे सर माईक अनम्यूट होते बाकीच्यांचं. फक्त मला होस्ट करा. येस. अंतर्यामी प्रभूजी केलं तुम्हाला होस्ट. येस येस, थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. तर तू ना, ज्याच्या घरी गुरु आले होते त्याने काय विचार केला, म्हणजे माझ्या गुरूंना प्रसन्न करतो मी आधी, गुरूंना. हरे कृष्ण.
हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, येतोय आवाज येतोय प्रभूजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, येतोय आवाज येतोय तुमचा. रोज आवाज येतो का हो? हो हो, येतोय येतोय. तुमचा येतोय आवाज. प्रभू आवाज. येतोय येतोय. येते आवाज येतोय. आमचा आवाज येतोय तुम्हाला? हरे बोल. आवाज येते. हा प्रोजेक्ट येतोय आता. हा ठीक. प्रोजेक्ट डिस्कनेक्ट झालं होतं. हो हो हरे चालतंय, काय कृष्णा. हरकत नाही. ओके हो हो हरे कृष्ण. हा. तर मी काय सांगत होतो की तो जो एक शिष्य होता ना, त्याने काय केलं, गुरुला दुसऱ्या दिवशी गच्चीवरती नेलं आणि थंड पाण्याने आंघोळ घातली. इतके प्रसन्न झाले गुरु, म्हणजे काय माझा शिष्य आहे, आशीर्वाद दिले त्याला. तो दुसरा बघत होता. आणि त्यानं काय म्हणलं, ह्यानं अशी सेवा केली ना, ह्याच्यापेक्षा भारी मी करतो म्हणे सेवा माझे गुरु आल्यानंतर. त्याचे गुरु आले एके दिवशी, पण त्यावेळेस होता हिवाळा. ते गुरु आले, एकदम थंडी होती. त्यानं म्हणला, त्यानं गुरुला थंड खोलीत ठेवलं. मी पण माझ्या गुरुंना थंड खोलीत ठेवलं. थंड खोलीत ठेवलं गुरुंना. आणि काय विचार केला, म्हणे सकाळी माझ्या गुरुंना अभिषेक करणार, मी थंड थंड पाण्याने अभिषेक करणार आहे. का बरं, त्यानं पण केला होता. मग त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुंना वरती नेलं गच्चीवर. म्हणे गुरु म्हणले कुठं, म्हणे गुरु महाराज वरी जायचं गच्चीवर, तुम्हाला अभिषेक करणार आहे मी तुमचा. गच्चीवरती नेलं आणि गुरु महाराजांना बसवलं. आणि थंड पाण्याची माठ भरली होती, ती उचलली आणि गुरुच्या अंगावर असं टाकली. गुरुने अशा शिव्या दिल्या त्याला. म्हणे तुला समजते का, म्हणे गुरुंची सेवा कशी करायची. तर त्याला विचित्र शब्द बोलले त्याचे गुरु. सांगण्यात तात्पर्य काय, गुरुंची सेवा करायची आहे, पण आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही, गुरुंच्या म्हणण्याप्रमाणे. त्यांना काय आवडते. तर मग इथं तेच केलंय सुग्रीवानी. काय केलंय, भगवंतांना बसायला आसन दिलं, पण लक्ष्मणजीला दिलं नाही. हनुमानजीला लगेच लक्षात आलं. हनुमानजी म्हणले, हा काय करतोय म्हणे हा सुग्रीव. त्याला समजत हनुमानजी काय केले, हनुमानजी पळत गेले. आणि हनुमानजींनी पळत जाऊन झाडाचे वृक्षाची पानं आणले आणि ते हात अंतरले. आणि मग लक्ष्मणजींना बसायला त्या ठिकाणी जागा दिली. आणि मग लक्ष्मणजी बसले. लक्ष्मणजी बसल्यानंतर मग राम भगवंत बोलले सुग्रीवजींना. तोपर्यंत राम भगवंत बोलले नाहीत सुग्रीवजींना. का, जरी भगवंत असले तरी गुरुतत्व शेजारी थांबलेले आहेत. है ना, लक्ष्मणजी गुरुतत्व आहेत. आणि मग हे बघा, लक्ष्मणजी आहेत ना, तुम्हाला सांगा, लक्ष्मणजींनी खूप सहन केल्या रामावतारामध्ये. म्हणजे एवढा त्रास झाला ना लक्ष्मणजींना. एक तर 14 वर्ष झोप नाही. परत राम भगवंतांचं बोलणं ऐकून घेतलं, सीतामातेचे आरोप सहन केले लक्ष्मणजींनी. तुम्हाला सांगू का, लक्ष्मणजी काय म्हणले माहितीये का राम भगवंतांना. म्हणे भगवंता, म्हणे ह्या अवतारामध्ये बारका भाऊ झालोय, पुढच्या अवतारामध्ये बारका भाऊ आपल्याला जमणार नाही, मी मोठा भाऊ म्हणून येणार तुमचा. कारण मला खूप ऐकून घ्यावं लागलं. म्हणजे कृष्ण म्हणले हा ठीक आहे, म्हणले तुम्ही पुढच्या अवतारामध्ये मला मोठा भाऊ म्हणून या. म्हणून आहे ना, एक नामदेव महाराजांचा अभंग आहे बरं का, खूप सुंदर. त्याच्यामध्ये काय सांगितलं माहितीये का, की असं म्हणतात नामदेव महाराज की पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोशिले कष्ट मज सवे, आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे, देवकी उदरी राहावे जाऊनी, मायेसी मागुनी पाठवितो, योगमाया तुझ काढील तेथून, घालील नेऊन गोकुळासी, लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी, कौंडिन्यपुराशी जावे तुम्ही, नामा म्हणे ऐसा करुणी विचार, घ्यावया अवतार सिद्धासे. हे नामदेव महाराजांनी वर्णन केले. म्हणजे काय, पूर्वी तू अनुज झालाशी कनिष्ठ, सोशेल एक कष्ट मज सवे, माझ्यासाठी खूप कष्ट केला सोसलास म्हणे भगवंत, हे लक्ष्मणा. आता आता तू वडील होई का सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता ह्या कृष्ण अवतारामध्ये तू माझा मोठा भाऊ हो, मी तुझी आज्ञा पाळतो. आणि मग खूप सुंदर वर्णन आहे. तर ते लक्ष्मणजी खूप त्रास सहन केला ऍक्च्युली भगवंतांसाठी. आणि मग लक्ष्मणजींनी राम भगवंतांनी सुग्रीवजींना चर्चा चालू केली. आणि मग सुग्रीवनी भगवंतांना स्वतःची व्यथा सांगितली आधी. राम भगवंतांनी पण सांगितलं आधी काय झालेलं आहे माझ्यासोबत. आणि मग सुग्रीवजींनी पण सांगितलं. मग राम भगवंतांनी सुग्रीवजींना वचन दिलं की मी तुमची पत्नी जी आहे त्यांना बालीपासून सोडवतो, तुमच्याकडे आणून देतो, तुमची पण रक्षा करतो. तुम्ही पण मला एक वचन द्या की सीता मातेला, माझ्या सीतेला उडकण्यासाठी तुम्ही ह्या वानरांच्या मदतीनं, वानरांना मदतीला घेऊन माझी मदत करसाल. तर डन झाली डील. डील डन झालेली आहे. आणि मग सुग्रीवानी वचन पण दिलेलं आहे तसं भगवंतांना. त्यानंतर मग भगवंतांनी एके दिवशी सुग्रीवांना सांगितलं की बालीला जाऊन तू युद्धाची चॅलेंज दे त्याला. त्या गोष्टी आहेत की बालीला जाऊन युद्ध चॅलेंज दे, मग भगवंत येतात, बालीचा वध करतात. तो प्रसंग पण खूप सुंदर आहे. तो मी पुढच्या वेळेस सांगेन, पुढच्या शुक्रवारी. आणि पुढच्या शुक्रवारी शक्यतो संपवायचा प्रयत्न करू आपण. ऍक्च्युली खूप मोठं आहे बरं का अजून रामायण. म्हणजे आता खूप दिवस लागतील अजून संपवायला. पण कसं एका तासामध्ये गुंडाळणं पण
तुम्हाला पण समजणार नाही. मी काहीतरी डायरेक्टली तुम्हाला काहीतरी मुद्दे सांगणार, तुम्हाला पण समजणार नाही प्रभूजी काय सांगून गेले, बडबड करून गेले. त्यामुळं जे राहिलेलं आहे ना, वाटल्यास तुम्हाला जर कुठली मध्ये सेवा ठेवायची असेल, कोणाची काय अडचण असेल माझी, तर तसंही सांगा. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही लक्षपूर्वक आणि एक एक मुद्दा स्पष्ट करत गेला तर समजेल. तर पुढच्या वेळेस आपण काय बघू की सुग्रीव बालीला आक्रमण बालीवरती आक्रमण करायला गेलाय, भगवंत आले, बालीचा वध केला, आणि नंतर मग सुग्रीव निघून जातात 4 महिने चातुर्मासाचे, येतच नाहीत, भगवंताला विसरतात. आणि मग भगवंत खूप चिडतात, लक्ष्मण समजून सांगतात, ते प्रसंग आहेत. नंतर मग सगळे वानर हुडकायला जातात रामेश्वरमला आहे, तो खूप मोठा प्रसंग आहे, पुढचा हनुमानजींचा प्रसंग आहे. तो आपण पुढच्या वेळेस बघूया, आता वेळ झालेली आहे. हरे कृष्णा. श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. परम पूज्य गुरु महाराज की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे हरे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आपण सुंदर असा क्लास दिला आणि बऱ्याचशा गोष्टी आपण स्पष्ट केल्या. तर ह्याचा आम्हाला आयुष्यभर याचा उपयोग होईल. आणि असंच यस. आपण सुंदर वेळ देता आणि आणि क्लास सुंदर देता. बोला. अजून एक आहे प्रभूजी, सुंदरकांड अजून एक आहे. सुंदरकांड तर इतकं सुंदर आहे, त्याच्या हनुमानजींच्या लीला इतक्या सुंदर आहेत, तुम्ही काही जणांनी ऐकल्या पण नसतील आजपर्यंत हनुमानजींच्या अशा लीला. इतक्या सुंदर आणि गुह्य लीला आहेत हनुमानजींच्या, त्या सुद्धा आपण चर्चा करू. खूप खूप सुंदर असा क्लास दिला. आपण हा क्लास दिल्याबद्दल आम्ही आपला आभारी आहे. आणि आपलं सतत मार्गदर्शन लाभो हीच बघून त्याने प्रार्थना. आणि आपले आभार 3 वेळा हरी बोल म्हणून. हरी बोल, हरी हरि बोल, बोल, हरी हरि बोल. बोल, हरि बोल. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे खूप कृष्ण. खूप धन्यवाद. लेफ्ट झालं चालतंय प्रभूजी, का काय क्वेश्चन आहे? हम्म, कोणाला काही प्रश्न असेल तर हँड रेज करू शकता. नसेल तर आपण मग थांबूया. किंवा कोणी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. अरे बोल.